सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. आरक्षण उपवर्गीय जे चालू आहे आता विरोध करण्यासाठी आज नांदेडमध्ये प्रचंड महामोर्चा निघाला आहे. आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेला आहे. आता प्रचंड अशी मोर्चेकरी आहेत आणि या मोर्चाच्या मागे मागच्या 15 ते 20 दिवसापासून प्रयत्न करणारे आमचे सहकारी किंवा हक्क परिषद संस्थापक आहेत. तर काय नेमकं आपल्याला आज या मोर्चाबद्दल आणि एकंदरीत उपवर्गीकरणाबद्दल बोलायचं. महाराष्ट्र शासनानं महार आणि मातंग या दोन जातीमध्ये विशिष्ट निर्माण करण्याच्या अनुषंगानं जातीयवादाचं एक राजकारण, अतिशय घाणेरडं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या मतदानातून खेळलेलं आहे. मातंग आणि महार हे आपसामध्ये वाद करावं. आजपर्यंत दलित सवर्ण, दलित मुस्लिम अशा पद्धतीच्या दंगे होत आल्या होत्या. एकमेका आम्ही भाऊ म्हणून वागत होतो, पण आमच्या भाऊपणाला त्यांनी कलंकित केलं आणि आमचं वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आजही आम्ही मातंग समाजाला आपले समजून त्यांच्या बरोबर वागण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि सातत्यानं आम्ही मोठा भाऊ म्हणून मातंग समाजाला वागवणार आहोत, त्यांच्यासोबत वागणार आहोत. कितीही केलं तरी त्या पेशव्यांनी आंबेडकरी समाजाला वेगळं करून, मातंग समाजाला वेगळं करून उच्चीकरणाचं राजकारण जर केलं तर मला असं वाटतं की तो त्यांचा पराजय आहे. त्यांनी हे लक्षात ठेवावं की आम्ही 28,000 पेशव्यांचे मुर्दे पाडून विजय मिळवलेला आहे. ते भीमा कोरेगावचा रणसंग्राम त्यांनी एकदा लक्षात घ्यावा. त्याचाच परिणाम आज आमच्या बरोबर होणार आहे. महार वर्सेस मांग असा वाद करून आमच्यामध्ये त्यांनी एक प्रकारचं घाणेरडं राजकारण केलेलं आहे आणि त्या राजकारणाच्या बदल्यामध्ये हा महार समाज पुन्हा एकदा भीमा कोरेगावचा रणसंग्राम करून आपला विजय प्राप्त करण्याच्या मानसिकतेमध्ये आलेला आहे. आमच्या मातंग समाजाला आव्हान आहे की आम्ही तुमच्या बरोबर भाऊ म्हणून वागायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला भाऊ समजून घ्यावे आणि इथल्या पेशव्यांना, इथल्या दूरच्या राजकारण्याला, इथल्या ब्राह्मणशाहीला पुन्हा एकदा प्रस्थापित करू नका आणि आपल्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू आणण्यासाठी तुमचे सहकार्य त्यांना देऊ नका. तुम्ही आणि आम्ही एक आहोत. आपण अनुसूचित आहोत, आपण मागासवर्गीय आहोत, बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे आहोत. या दोघांचा विचार तुम्हाला जर प्रत्यक्षात उतरायचा असेल तर आपल्याला एक होणं, एक राहणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत पाहता मातंग समाज आणि महार समाजामध्ये जे प्रशासन आहे किंवा की जो आता सत्ताधारी शासन आहे त्यांनी हा विशिष्ट निर्माणाचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता समाज असं म्हणाले की मातंग समाजाने सुद्धा यांच्या भूलथापांना बळी पडू नये, अन्यथा गळ्यात मडकं आणि ढोपराला झाडू लागेलच. विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्ह. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.